हॅलो, नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. आणि आज आहे माझा यूट्यूबचा म्हणजे प्रवासातला ॲक्च्युली ब्लॉगिंग मधला आहे डे 4. काल 2 दिवस मला थोडंसं रेकॉर्डिंग करता आलं नाही, घरच्या काही इमर्जन्सीज होत्या त्यामुळे मलाही थोडंसं ते असं वाटतंय की म्हणजे माझ्या कन्सिस्टन्सीमध्ये थोडासा प्रॉब्लेम झालाय. आणि आज जे मी तुम्हाला सांगणार आहे तो माझा अगदी महत्त्वाचा विषय आहे. म्हणजे माझ्या यूट्यूबच्या प्रवासातला सगळ्यात महत्त्वाचा विषय असं म्हटलं तरी चालेल. जसं की यूट्यूब सुरू झाल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा जी गोष्ट असते ती असते की माझ्या चॅनलला सबस्क्राईब कोण करणार. आणि मी खरं सांगते तुम्हाला, म्हणजे आपण काय करतो, म्हणजे मी माझं स्वतःचं की मी खूपदा म्हणजे मी जेव्हा यूट्यूब चॅनल सुरू केलं, चॅनल उघडला, जसं मी तुम्हाला गेल्या ब्लॉगमध्ये सांगितलं की यूट्यूबचं जीमेल अकाउंट काढलं, नंतर त्याला यूट्यूब चॅनल सुरू केलं, त्याच्या ज्या काही रिक्वायरमेंट आहेत सगळ्या आपल्या जी इन्फॉर्मेशन आहे ती भरली आणि त्याच्यानंतर यूट्यूब सुरू झाला. मग एक व्हिडिओ पण क्रिएट केला, जसं की माझ्याकडे काही रेकॉर्डिंग होते त्यानुसार बनवला, अपलोड केला. प्रश्न आता आला की अपलोड पण केला. मग आता काय, तर तो व्हिडिओ पाहायला पाहिजे लोकांनी, ऑडियन्स पर्यंत जायला पाहिजे, ही एक मनामधली इच्छा. मग मी काय जे सर्वसामान्य आपल्या सगळ्यांना जे वाटते तेच माझंही होतं. मी घरच्यांना, आपले म्हणजे आई भाऊ बहीण जेवढे असतील तसे सगळ्यांना मी तो व्हिडिओ शेअर केला आणि सगळ्यांना फोन करून सुद्धा सांगितलं की तुम्ही माझ्या व्हिडिओला बघा, शेवटपर्यंत बघा, आवडला तर सबस्क्राईब करा. म्हणजे आणि मग घरचे आपले, जसं की आपले घरचे असं ज्यांना आपण सांगितलं की ते लोक कसं करतात की हा ठीक आहे सबस्क्राईब, आणि आपल्या प्रेमापोटी घरच्यांचं कसं असते की करतात ते सबस्क्राईब. म्हणजे तर असे मला स्टार्टिंगला एक 20-25 म्हणजे आपले नातेवाईक, जसं की आपले फ्रेंड सर्कल किंवा आपले घरचे नातेवाईक आणि नात्यातले जवळपासचे अजून कोणी असतील, नात्यातले असतात, तशाने अशा सगळ्यांना सांगून मला एक 20-25 सबस्क्रायबर पण आले. आता मला प्रश्न होता की यूट्यूबसाठी तसं पाहायला गेलं तर सबस्क्राईब केल्यावर किती म्हणजे त्यांचं एक मॉनिटायझेशनची एक पॉलिसी आहे म्हणजे यूट्यूबची पण, की मला एवढे 1000 सबस्क्रायबर लागणार आहेत म्हणजे माझं पुढे यूट्यूब चॅनल ग्रो करण्यासाठी किंवा मॉनिटायझेशनसाठी. आणि पण अजून पण बऱ्याच पॉलिसी आहेत यूट्यूबच्या, जसं मी सांगितलं तसं. त्यातली ही एक पॉलिसी की मिनिमम तुमच्याकडे 1000 सबस्क्रायबर पाहिजेत, ज्यासाठी तुम्हाला म्हणजे त्या एका क्रायटेरियामध्ये तुम्ही फिट व्हायला. आता हे झालं 20 ते 25 सबस्क्रायबर माझ्याकडे आलेले आहेत. आजच्या डेला माझ्याकडे 87 सबस्क्रायबर झालेले आहेत. म्हणजे माझं काही पूर्ण सबस्क्रायबर पूर्ण झालेले नाही आहे. पण मला आज या व्हिडिओच्या म्हणजे ह्या ब्लॉगच्या माध्यमातून मला ही गोष्ट म्हणजे लक्षात आली आहे. म्हणजे एक महिनाभरातलं सांगते की मी व्हिडिओ अपलोड केले. म्हणजे माझा विषय काय, एकदा मी थोडंसं ट्रॅव्हलवर जास्त फोकस केला, असे 4-5 व्हिडिओ ट्रॅव्हलचे टाकले, कुकिंगचेही केले. कुकिंगचे केल्यानंतर म्हणजे हा माझे हे सगळे निश आहेत आणि हे मी ट्राय पण करते. मेन म्हणजे मला आवड आहे ट्रॅव्हल्सची. मला असं वाटतं की आपण ज्या ठिकाणी जातो, जिथली काही इन्फॉर्मेशन आहे ती आपण ती या व्हिडिओच्या माध्यमातून, ब्लॉगच्या माध्यमातून आपण देत आहे. आता राहिला प्रश्न सबस्क्रायबरचा. आता कसं आहे ना का 20-25 सबस्क्रायबर तर झाले, त्याच्यानंतर आता होतं असं की मी व्हिडिओ बनवला, अपलोड केल्यानंतर मी व्हॉट्सअपला शेअर केला, इंस्टाग्रामला पण स्टोरीला पण शेअर केला. आता शेअर केल्यानंतर माझ्या व्हॉट्सअपला खरं सांगायचं तर नाही म्हटलं तर 300 लोकांचे माझ्याकडे नंबर्स असतील, म्हणजे आपले फ्रेंड फॅमिली. आणि आता माझ्याकडे सबस्क्रायबर किती आहेत, आज 87 नंबर्स. तर त्यावरून मला कळालंय की आपण जे म्हणजे नाही का, आपण किती पण अपील केलं की सबस्क्राईब करा म्हणजे नाही का, तर आपले जे म्हणजे असतात ना, जे ओळखीचे पाळखीचे जे जवळचे असतात ते सबस्क्राईब करतील, त्याची काही हे नाहीये म्हणजे नाहीये शाश्वती. आणि मला असं वाटतं की मी त्यांना जबरदस्ती नाही करू शकत.
आणि ती करू पण नाहीये. मला माझं स्पष्ट मत आहे. माझं काम काय आहे, माझं आता युट्यूब चॅनलवर मी एखादा व्हिडिओ अपलोड करते किंवा माझं युट्यूब चॅनलच आहे, हे जर मी युट्यूब चॅनल चालवत म्हणजे आता मी स्टार्टच केलेलं आहे, तर हे माझं एक प्रॉडक्ट आहे. म्हणजे माझं सध्याचं माझ्या बिझनेसचं एक प्रॉडक्ट आहे आणि मी माझ्या बिझनेसच्या प्रॉडक्टला मी लॉन्च करते जेव्हा मी माझ्या प्रॉडक्टला प्रमोट करत आहे. तर आता होतंय असं की खूपदा ऑडियन्स, आता मग ते प्रॉडक्ट मी जर लॉन्च केलेलं आहे तर ऑडियन्स म्हणजे आपल्या त्या म्हणजे जे काही कस्टमर आहेत, जे ऑडियन्स म्हणा कस्टमर म्हणा जे काही असेल, त्यांना ते आवडेल किंवा नाही आवडेल याची काही एक हे नाही आहे. म्हणजे ही फॅक्ट आहे. आणि आपण म्हणजे आपल्याला वाटतं की आपले जवळचे असतात ना, म्हणजे अगदी जरा आपल्याला ओळखणारे ते लोक आपल्याला सपोर्ट करतील, पण असं काही नाही होत. हे पण तेवढंच खरं आहे, कारण ते तर एक सामान्य म्हणतात ना मानसिकता आहे की कुणी काहीतरी आपलं वेगळं करत आहे, हे युट्यूब करत आहे किंवा काहीतरी करत आहे, तर म्हणजे थोडं आपण काहीतरी वेगळं करत आहे म्हणजे सगळ्यांपेक्षा. तर मग सपोर्ट आपण असल्याना रिक्वेस्टिंग सपोर्ट असते, म्हणजे मला रिक्वेस्ट केलं जातं पण त्याची करतील अशी काही शाश्वती नाही आहे. त्यामुळं मी असं समजून गेलेली आहे की आपण काय आहे ना त्या सपोर्टची वाट पाहायची नाही, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट काय आहे की जरी नाही सपोर्ट केला तर त्याबद्दल वाईट वाटून घ्यायचं नाही किंवा डिमोटिवेट व्हायचं नाही, कारण प्रत्येक जण आपल्या कामाला म्हणजे आपल्या प्रॉडक्टला खरेदी करतील किंवा पाहतील किंवा सपोर्ट करतील असं म्हणून काही आपण या प्लॅटफॉर्मवर उतरलेलो नसतो. त्यामुळं जेव्हा आपले जवळचेच असतात जे नाही करत, तर त्याबद्दल वाईट काही वाटायचं ना. मला स्वतःच असं मत आहे की माझं काम काय आहे की मी जर हे घेतलेलं आहे हातात काम, तर मला याच्यामध्ये पुढे जायचं आहे. माझं रोज काय मी आता ठरवलंय की बाबा मला रोज व्हिडिओ बनवायचा आहे, मला अपलोड करायचं आहे, हे माझं काम आहे. आणि ही प्रोसेस थोडीशी लेंदी आहे, म्हणजे आपण एका 20-25 किंवा ह्या ओळखीपाळखीच्यांनीच मला सपोर्ट करावा तरच माझा चॅनल असं नाहीये. तर अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे, आणि आपल्याला ते सपोर्ट नाहीत करत तर काही हरकत नाही, आपण त्यांना जबरदस्ती नाही करायची. हे आपल्या माइंडला आपण तयार करायचं आणि आपलं काम फक्त कंटिन्यू करत राहायचं. तर अजून एक माझा एक अनुभव सांगते मी तुम्हाला या ह्याच्यामध्ये. जेव्हा मी सुरू केलं ना, तर मी काय केलं, व्हिडिओज म्हणजे ग्रुपला टाकून दिला होता आणि मी असं म्हणजे तर म्हणजे मला माहिती आहे जर मी असं शेअर केलं तरी पण थोडंसं मला अजून रिॲक्शन वेगळं येतील म्हणून होऊ शकते घरच्या. तर म्हणजे आता एका ग्रुपमध्ये म्हणजे फॅमिली, म्हणजे आमचा फॅमिली ग्रुप आहे, 22 लोकांचा ग्रुप आहे आणि त्या ग्रुपमध्ये मी शेअर केला आणि म्हणजे सांगितलं की मी यूट्यूब चॅनल स्टार्ट केले आणि तुम्ही लाईक करा किंवा सबस्क्राईब करा. आणि इवन म्हणजे असं झालं की होतं की तेव्हा म्हणजे मी म्हटलं की एवढे 22 लोकांमध्ये फक्त 2च लोकांनी सबस्क्राईब केलं. तर तेव्हा मी समजून गेले की हे काही म्हणजे नाही का. मग मला असं म्हणतात ना, माझे मिस्टर समजवायला लागले की अरे बहुधा त्यांनी पाहिलाच नसेल किंवा ते काही एवढं ते असं कोणी युट्यूब जास्त वापरत नाही त्याच्यामुळे असे. म्हणजे ह्या सगळ्या समजुती आहेत. पण मग मी म्हटलं की ठीक आहे, काही हरकत नाही केलं तर काही हरकत नाही, असं काही नाही, मी त्यांना जबरदस्ती नाही करणार आहे मी. आणि आता हे एक महत्वाची गोष्ट यातनं एकच लक्षात आली आहे की हे आपलं ऑडियन्स नाही आहे. म्हणजे आपलं जे प्रॉडक्ट आहे ना ते चुकीच्या लोकांना आपण विकत आहे, असं एक मी गोष्ट म्हणजे लक्षात आली. ऍक्च्युली मी माझं थोडं MBA झालेलं आहे, त्यामुळे मला ते बिझनेसच्या जे कॉन्सेप्ट असतात ना, बिझनेसमध्ये आपला प्रॉडक्ट कुठल्या एरियामध्ये, आपलं त्याचं निश काय, प्रॉडक्ट कुठल्या पद्धतीचं आहे, कुठल्या मार्केटमध्ये हा प्रॉडक्ट जाणार आहे, त्याचा थोडा अभ्यास झालेला आहे. त्यामुळे मला म्हणजे मी त्या पद्धतीने थोडासा विचार केला की हे जे प्रॉडक्ट आहे या मार्केटमध्ये सेल करण्यात काही अर्थ नाही. म्हणजे आपण वर्षभर जरी मी या मार्केटमध्ये प्रॉडक्ट सेल केलं तर तो काही होणार नाही. तर मला हे की राईट ऑडियन्स काय आहे, राईट कस्टमर कुठला आहे,
तो मला बघणं गरजेचं आहे. म्हणजे मी हे का सांगते, का हे सुरुवात आहे ना माझ्या, म्हणजे नवीन सुरुवात असताना ह्या गोष्टी समजून घ्यायला पाहिजेत. म्हणजे जर आता समजा मी डेली ब्लॉग करत आहे, तर डेली ब्लॉग पाहणारी लोक म्हणजे ऑडियन्स कुठली आहे. ट्रॅव्हल असेल तर ट्रॅव्हल बघणारे, ट्रॅव्हलचं यूट्यूब चॅनल बघणारे ऑडियन्स कुठले आहेत. त्यासोबत समजा कुकिंग असेल तर कुकिंगचा ऑडियन्स कुठला आहे, किंवा अजून टेक्निकल गोष्टी असतील, किंवा आता जसं मी माझे अनुभव शेअर करत आहे तर माझा ऑडियन्स कोण आहे, का तर माझा ऑडियन्स कोण आहे हे मला समजणं जास्त गरजेचं आहे. म्हणजे हे इनिशियली जसं जसं ह्या गोष्टी समजतायत ना, म्हणजे अनुभवातूनच होते. हे काही असं नाही आहे की मी अभ्यास करून आलेली आहे आणि मग मला ते सगळं माहिती, असं नाही. हे तर माझ्या अनुभवातून आलं की माझा ऑडियन्स हा नाही आहे, आणि मी त्यांना किती सांगितलं तरी ते नाही. आज मी एक व्हिडिओ टाकला, पहा म्हटलं, उद्या मी म्हटलं, परत उद्या मी व्हिडिओ अपलोड केला तरी मी पहा म्हणते. तिसरा, त्यांना ती जबरदस्ती वाटते, त्यामुळे ते करायचं नाही. आणि म्हणून मी आता काय करते की मोस्टली व्हिडिओ वगैरे असं शेअर न करता फक्त यूट्यूबला अपलोड करते. माझं एक थंबनेल चांगलं ठेवण्याचा प्रयत्न करते, टायटल चांगलं ठेवण्याचा प्रयत्न करते. माझा जो विषय आहे, माझे जे अनुभव आहेत ते माझ्या अनुभवातून समोरचं यूट्यूब नवीन कोणीतरी यूट्यूबची जर्नी स्टार्ट करणार असेल तर त्यांना हा विषय कनेक्ट व्हायला पाहिजे, किंवा तो विषय त्यांना कुठेतरी फायद्यात व्हायला पाहिजे की ह्या गोष्टींमुळे आपण डिमोटिवेट होतोय. नाही असं नाही, डिमोटिवेशन येते. लोक आपल्याला साथ देतील याची काही शाश्वती नाही आहे. आणि त्यामुळे आपण एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे की जर आपण ह्या प्लॅटफॉर्मला आलेलो आहे तर आपल्याला फक्त आपल्या कामावर पूर्णपणे लक्ष केंद्रित असायला पाहिजे, कन्सिस्टन्सी ठेवायला पाहिजे. यूट्यूब कन्सिस्टन्सीवरच चालतंय. आणि दुसरी गोष्ट, सबस्क्राईबच्या ह्याच्यामध्ये अजून एक पण गोष्ट आहे की असे फेक सबस्क्रिप्शन्स वगैरे पण खूप सारे आहेत. म्हणजे मी आता बघते ना, म्हणून की म्हणजे आहेत फेक सबस्क्रिप्शन करायचं वगैरे, म्हणजे एवढे सबस्क्रायबर मिळतील, एवढ्याच दिवसात मिळतील, एकाच महिन्यात मिळेल, 2च महिन्यात मिळेल, ते सगळे फेक आहेत. म्हणजे पण ऑर्गॅनिक पद्धतीने सबस्क्रिप्शन जितकं होईल तो तुमचा ऑडियन्स हा कन्सिस्टंट असणार आहे. जर माझ्याकडून जर तुम्हाला एखादी इन्फॉर्मेशन चांगल्या पद्धतीने मिळत असेल, रिअल म्हणजे जी आहे, जेन्युइन आहे, फॅक्ट वाईज आहे, जर मी ही आज तुम्हाला माहिती मी सांगते, ही जर तुम्हाला युजफुल असेल, जर तुम्हाला आवडेल तर तुम्ही नक्की सबस्क्राईब करणार आहे, हे मला खात्री आहे. त्यामुळं मी असं प्रेशर टाकून कोणीतरी सबस्क्राईब करा, फेक सबस्क्रायबर आणा, असलं करण्यापेक्षा मला वाटतं की आपण आपल्यावर जास्त काम करायला पाहिजे. आपल्या कन्सिस्टन्सीवर काम म्हणजे कन्सिस्टंट राहायला पाहिजे, आपलं काम चांगलं असायला पाहिजे. दुसरी गोष्ट, माझा जो म्हणजे माझा जो टॉपिक आहे त्या टॉपिकवर मी किती रिअलिस्टिक आहे, किती जेन्युइनली मी हे सांगत आहे, जे फॅक्ट्स आहेत. मला वाटत नाही यूट्यूबवर हे कोणी सांगत असेल. मी काहीतरी असं खूप मोठी दुनिया असं काहीतरी एवढं झालं तेवढं झालं असं दाखवून काहीतरी करण्याचं ते फार काळ टिकत नसेल. म्हणजे अशा गोष्टी फार काळ टिकत नाही. जे मला वाटते जर समजा योग्य असेल ते योग्य लोकांपर्यंत पोहोचणार आहे, योग्य लोकांना ते आवडणार आहे, ज्या लोकांना ते कनेक्ट होणार आहे, ज्या लोकांना ते आवडणार आहे ते माझं चॅनलला सबस्क्राईब करणार आहेत. माझं काम आहे माझं काम करत राहणे. सबस्क्रिप्शनच्या पाठी ते करून मी असं काहीतरी फेक काम करणं काही मला तरी पटत नाही. हा माझा आजचा डे 4चा यूट्यूबच्या प्रवासातला लर्निंग आहे की मला स्वतःवर काम करायचं आहे. कोणी सबस्क्राईब नाही केलं तर डिमोटिवेट नाही व्हायचं आहे. कोणाला काय वाटतं याच्याकडे लक्ष द्यायचं नाही आहे आणि आपलं काम करत राहायचं. तर आजच्या या ब्लॉगचं माझं हेच होतं. तर तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.